पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि त्यानंतर आता मुंबईत सुद्धा थंडीची जी चाहूल आहे ती सध्या जास्त वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईचे जे तापमान आहे ते दिवसांदिवस घटत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। जर मुंबईतील तापमान पाहिलं तर गेल्या आठवड्यात तापमान 25 डिग्री सेल्सिअस इतक्या प्रमाणात होतं। मात्र 2 दिवसापासून जर पाहायला गेलं तर हेच जे तापमान आहे ते 21.2 या अंश सेल्सिअस इतक्या वरती नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जे तापमान आहे ते वारंवार घटत असल्यामुळे जी थंडी आहे ती वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि IMD शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील विभोक्षांच्या आगमनामुळे 25 डिसेंबर नंतर हेच तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीसह आता मुंबईकरांना सुद्धा थंडी अनुभवता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।